नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 25 ते 29 मे दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असतील, थोडंफार ग्लोबल मार्केट काय सांगतं तेही आपण त्या अगोदर पाहूयात आणि मग ज्या एक्झॅक्ट लेवल आहेत प्राईज ॲक्शन बेसिस, बाकी आपण त्याच्यामध्ये जास्त काही कन्सिडर करत नाही, हे अगोदरच क्लिअर करतो की बाकीच्या ज्या गोष्टी असतील आपण फक्त प्राईज ॲक्शन बेसमध्ये याच्यामध्ये जर काही न्यूज आली, आत्ता आपण न्यूजची चर्चा करणार आहोत, पण जर मध्ये काही न्यूज आली तर या लेवल थोड्या प्लस मायनस होऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता सध्याला सगळ्यात महत्त्वाची जर काही न्यूज असेल ना, तर इराण आणि अमेरिका या दोघांमध्ये जी डील होती आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची आणि त्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे. कदाचित डील होईल, आज किंवा उद्यापर्यंत डील होईल, काहीतरी चांगली गोष्ट बाहेर येईल ही अपेक्षा आहे. आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं, आता वीकेंड फ्युचर जर पाहिले ना क्रूडचे, तुम्ही जवळजवळ 7 ते 8%, मी आत्ता बनवतो त्यावेळी 10% पण गेले, परंतु 7 ते 8% क्रूडचे फ्युचर हे डाऊन आहेत. म्हणजे हे पॉझिटिव्ह साईन आहे मार्केटसाठी आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आठवडा 4 दिवसाचा असणार आहे. एक दिवसमध्ये बकरी ईद आहे, त्यानिमित्त सुट्टी असणार आहे. म्हणजे 4 दिवसाचा आठवडा आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्याला कामकाज पाहायचं आहे. आता बाकीचं सिनेरिओ आपण डिस्कस करत नाही आहे, फक्त लेवल पाहूयात. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, युद्ध सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे फेब्रुवारीच्या आसपास जे युद्ध सुरू झालं ना, तो जो फॉल आहे, आपण खूप जास्त रिकव्हरी आपल्या मार्केटमध्ये आलेली नाही. काही मार्केटने जवळजवळ पूर्णची पूर्ण रिकव्हरी 100% रिकव्हरी असेल किंवा त्याच्याही पेक्षा वरती जाण्यात यशस्वी झालेले आहे. पण आपलं मार्केट त्या पद्धती नाही आहे. आपल्याकडं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर काय असेल ना, तर तो आहे FIचा कंटिन्युअस सेलिंग होत आहे. गेल्या 1-2-3 वर्षाचं जर कामकाज पाहिलं ना तुम्ही, तर त्यावेळेस आपलं काय होतं, FIने जास्त काही फरक पडत नाही, रिटेलर आहेत किंवा DIs आहेत बाईंग करतील, परंतु FI कंटिन्युअस सेलिंग करता गेले कित्येक महिने आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आता मार्केटवरती दिसतो. जर FI रिटर्न आले मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये जर पुन्हा येत आहेत ना, तर आपल्याला एक तगडी तेजी मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते. न्यूज थोड्या बाजूला ठेवूनही, कारण का मार्केटने आता कॅश इन केलेले आहेत या ज्या गोष्टी आहेत ना बऱ्यापैकी. मग याच्यानंतर जर आपल्याला मोठी तेजी पाहिजे असेल ना, तर FIला परत यावं लागणार आहे. आता फक्त आपण या आठवड्यापुरत्या ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत, तर या आठवड्याच्या नंतर आपण मंथली लेवल पाहूयात, त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. आत्ता फक्त या आठवड्यासाठी आत्ता आपण जे बंद आहोत ना, 23,719 राऊंड फिगर 23,720च्या आसपास आपण बंद आहोत. मग इथे महत्त्वाचा जो रेजिस्टन्स आहे गेल्या 10-12 दिवसांपासून जे कामकाज चालू आहे ना, तो आहे 23,870च्या आसपास. खरं तर 800 आहे, मी 870 का सांगतो, जर तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज पाहिलं वीकली, तर ते येते तुमचं 23,970च्या आसपास. मग 800-850 हा एक इम्पॉर्टंट झोन आहे, पण त्याच्यावरती जर लगेच इमिजिएट रेजिस्टन्स आहे 100 पॉईंटवरती, म्हणजे 23,970 आणि याच्यावरती जर डेली मूव्हिंग ॲव्हरेज पाहिलं तुम्ही, 100 डेज सांगतो मी दोन्ही, तर ते असणार आहे तुमचं 24,300च्या आसपास. म्हणजे यावरती हा 100-200 पॉईंटचा एक झोन सोडला आणि जर न्यूज आली तर तो इमिजिएट ब्रेक होईल. मध्ये तुम्हाला कुठेही चांगला रेजिस्टन्स पाहायला मिळणार नाही आहे, म्हणजे तिथून एक 400 पॉईंटची अपसाईड पाहायला मिळेल. म्हणून थंबनेलमध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लेवल पाहत असाल किंवा मी जे डिस्कशन करणार आहेत ना, अपसाईडच्या लेवल मोठ्या पाहायला मिळणार आहेत. आता डेली कॅन्डल एकदा पाहूयात, मग मी डायरेक्ट लेवल सांगतो तुम्हाला काय असते ते. आता गेल्या 8-10 दिवसापासूनचं जे कामकाज आहे ना, ते तुमच्या लक्षात येईल. काय झालेलं आहे, या छोट्याशा रेंजमध्येच, म्हणजे वरती आहे 23,800 आणि खाली 23,300 आहे. खरं तर 23,300 म्हणता येणार नाही, परंतु 23,300 आहे. आता इथे काय झालं पहा, हा लो आहे, त्याच्यानंतर जो मार्केटमध्ये फॉल आला तो लो तसाच आहे, तो ब्रेक झालेला नाही आहे. त्यानंतर हा जो लो बनला तो आत्ता ब्रेक झालेला नाही आहे आणि आता आपण आहोत 23,800. जशी ही लेवल ब्रेक होईल ना, कमीत कमी हा जो गॅप आहे तो भरायला मार्केट जाणार आहे आणि कदाचित जर डील झालं आज किंवा उद्या, तर तुम्हाला सोमवार किंवा मंगळवारीच हा गॅप भरताना पाहायला मिळणार आहे. मग आता इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे, अगोदर डाऊन साईडची जी महत्त्वाची लेवल आहे ती एकदा डिस्कस करूयात. आत्ता सध्याला आपण जिथे बघत आहोत, जर सोमवारी पॉझिटिव्ह ओपनिंग होत आहे, जसं मार्केट आता दिसतं आहे आपल्याला किंवा ज्या पद्धतीचे न्यूज आहेत, जर पॉझिटिव्ह ओपनिंग दिसतं आहे ना, तर सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल असणार आहे 23,600. मग आपल्याला 23,600च ब्रेक होताना पाहायला मिळणार नाही कदाचित या आठवड्यामध्ये. म्हणून पहिला इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे ना, तो असणार आहे आपला 23,600च्या जवळ पहा. आणि हा जो आहे वीकली ॲनालिसिस करतो म्हणून क्लोजिंग बेसिस आहे. तुम्हाला इथे पहा, फक्त या ज्या 2 कॅन्डल सोडल्या तर कोणत्याही कॅन्डलचं क्लोजिंग त्याच्या खाली जाताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10-12 दिवस, म्हणजे 2 आठवडे जवळजवळ मार्केट किंवा त्याहीपेक्षा जास्त का त्याचमध्ये कामकाज करत आहे आणि क्लोजिंग कॅन्डल वीक किंवा लो जे आहेत ते खाली आलेले आहेत, परंतु फक्त या 2 कॅन्डलचं क्लोजिंग सोडलं तर बाकीच्या कॅन्डल 23,600च्या खाली बंद झालेल्या नाही आहेत. म्हणून ती इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. आणि दुसरी आहे त्याच्यानंतर 23,300. मी वीकली सांगतो म्हणून 23,300, पण 23,300ची शक्यतो आता गरज पडणार नाही आहे. डेली ॲनालिसिस ज्यावेळेस करेल त्यावेळेस मी सांगणार. म्हणून आणि
सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही ओपन इंटरेस्ट पाहिला तर तो 23,000वरती दिसतोय. आता त्याची आवश्यकता नाही आहे. जर काही डीलविषयी काही निगेटिव्ह न्यूज आली, पहा निगेटिव्ह न्यूजला मार्केट जास्त रिॲक्ट करणार नाही, पॉझिटिव्ह न्यूजला चांगलं रिॲक्ट करू शकतो. म्हणून 23,000 आत्ता डोळ्यासमोरही ठेवू नका. जर काही झालंच 23,600 ब्रेक झालं आणि त्याच्या खाली एक दिवस क्लोज आलं ना, तर मी डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये खालच्या लेवल ज्या आहेत त्या डिस्कस करेन. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे अपसाईडच्या लेवल कोणत्या असणार आहेत. आत्ता आपण जिथे बंद आहोत इथून पहिला तो रेजिस्टन्स आहे तुमचा 60 ते 70 पॉईंटवरतीच आहे. 60 ते 70 पॉईंट किंवा 100 पॉईंट पकडून चला, म्हणजे 23,800 ते 830 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. 870 आहे, परंतु ती विकलीमध्ये डिस्कस करण्याची गरज नाही आहे. मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डेली ट्रेड बनवाल ना, त्यावेळेस प्रॉफिट बुकिंगसाठी किंवा स्टॉप लॉस ट्रेलसाठी तुम्ही 870 वापरू शकता. मग 23,800 जर आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळते किंवा सोमवारी याच्यावरती ओपन होते, तर मग जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 23,970. आता ही 23,970 का आहे, तर विकली 100 EMA जो आहे ना, तो तुम्हाला 23,970 इथे पाहायला मिळतो. आणि मग आपण इथे 30 पॉईंटचा झोन किंवा 50 पॉईंटचा झोन येऊ शकतो, तो आहे 24,020. मग हा झोन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या आठवड्यासाठीचा सगळ्यात इम्पॉर्टंट झोन जर कोणता असेल तर हा 50 पॉईंटचा असणार आहे, 23,970 ते 24,020. जर मार्केट सोमवारी किंवा मंगळवारी याच्यावरती बंद होण्यात यशस्वी झालं तर या आठवड्यामध्ये अजून 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग हे आहे सोमवार किंवा मंगळवारसाठीचं टार्गेट. आणि विकली टार्गेट जे आहे ना, ते तुमचं असणार आहे 24,300च्या आसपास. मी राऊंड फिगर सांगतोय, एक्झॅक्ट लेवल तुम्ही एकदा चेक करा, 10-20 पॉईंट प्लस मायनस. पण 24,300 इम्पॉर्टंट लेवल काय आहे, तर तो आहे डेलीचा 100 EMA जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ती एक इम्पॉर्टंट लेवल आहे. बाकी मी अजून एक चार्ट पॅटर्न डिस्कस करतो, पण या इम्पॉर्टंट लेवल आहेत. मग आता 24,050 ते 24,300 म्हणजे जवळजवळ 250 ते 300 पॉईंट एकदम जाईल का, नाही. कदाचित तुम्हाला मध्ये स्टॉप लॉस ट्रेल करायची संधी मिळेल. तर डेली अनालिसिसमध्ये ज्या लेवल तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत त्या आहेत 24,120 असणार आहे, 24,180 आहे, 230 आहे आणि 280, 320 ह्या इम्पॉर्टंट लेवल आहेत. पण या डेली ॲनालिसिससाठी उपयोगी पडणार आहेत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. जर न्यूज खूप चांगली असेल, सगळंच थांबतं आहे, न्यूक्लिअरवरती काहीतरी डिस्कशन होतं आहे, तर या आठवड्याची जी फायनल लेवल आपल्यासाठी निघून येते ती आहे 24,800च्या आसपास. म्हणजे आता जिथे आहोत तिथून 1000 पॉईंट, फक्त 4 दिवसाचं कामकाज आहे म्हणून मी ते 1000 पॉईंटचं डिस्कशन करत नाही. मंगळवार किंवा बुधवारचं जे काही क्लोजिंग येईल ना, ते पाहून आपण ठरवूयात की वरती आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे आत्तासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे 23. मी 800 आत्ता इग्नोर करतो कारण का सोमवारच्या ओपनिंगनंतर ठरवूया, पण 800 इग्नोर करतोय. तर महत्त्वाची लेवल जे आहे, जो रेजिस्टन्स आहे तो आहे 23,970. त्याच्यावरती डायरेक्ट लेवल येते 24,300. मध्ये तुम्ही पाहिजे तर त्याला 50-50मध्ये डिवाईड करा आणि मग त्या पद्धतीने तुम्ही त्याचं कामकाज पाहू शकता. आणि ती जर ब्रेक झाली तर आपण 24,800साठी तयार होतो, पण 24,800 1-2 दिवसात येण्याची शक्यता थोडी कमी आहे. त्याच्यामुळे मग मध्ये 24,600 आहे किंवा पाठीमागचा जो फॉल आपण पाहिलेला आहे त्या लेवल तुम्ही म्हणजे इथे असेल 24,400ची लेवल इम्पॉर्टंट येऊ शकते आपल्यासाठी. त्याच्यानंतर 24,600 आहे आणि मग 24,800. सध्या 24,800 अगदी लगेच 2 दिवसात येईल, 1 दिवसात येईल अशी शक्यता नाही आहे. आत्ता आपण एक स्टेप वरती जाण्याचा विचार करणार आहोत. अजून एक, जर तुम्ही चार्ट पॅटर्न पाहून काम करत असाल, मी याच्यामध्ये एक इंडिकेटर सांगितलं, EMA सांगितलं किंवा ओव्हरऑल डेटाचा संदर्भ घेऊन सांगितलं. आता प्रत्येक गोष्ट 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये उलगडणं शक्य नसतं जर आपल्याला 2 वेगवेगळ्या इंडेक्स ॲनालिसिस करायचे तर. पण जर तुम्ही त्याच्यावरती काम करत असाल ना, तर या पद्धतीने एक हेड अँड शोल्डर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो ना, त्या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला बनतं आहे. आणि जसं मार्केट 23,830च्या वरती निघेल ना, तर तुम्हाला त्याचा एक ब्रेकआउट इथे पाहायला मिळेल. तुम्ही याला ट्रिपल बॉटमसुद्धा म्हणू शकता. बरेच जण तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करा. पण इथे जर पाहिलं तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला समजत नसेल कॅन्डलमध्ये, तर तुम्ही लाईन चार्ट लावा. थोडं टाईम फ्रेम तुम्हाला चेंज करावी लागेल, तुमच्या लक्षात येईल. हा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे त्याचा एक ब्रेकआउट चांगला इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मग त्याचं टार्गेट तुम्ही या पद्धतीने इथे डिसाईड करू शकता. टार्गेट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आणि स्टॉप लॉस ट्रेल करायचा विचार इथे करता येऊ शकतो. आता दुसरा जो इंडेक्स आहे तो आहे बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, 53,000 एक परफेक्ट जो आहे ना तो बॉटम आपल्याला आत्ता मिळतो आहे. म्हणजे हा जो फॉल आहे याच्यामध्ये 53,000चा एक बॉटम आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि वरती जसं तुम्ही 54,400 ही लेवल ब्रेक करणार, खरं तर 250-400 आहे, 150 पॉईंटचा झोन आहे, पण लक्षात ठेवा 54,400 जसं आपण ब्रेक करणार आहोत आणि याच्यावरती सस्टेन करणार आहोत किंवा अगदीच सोमवारी जर याच्यावरती थोड्या वेळ जरी 1 तासभर सस्टेन झालं तर डायरेक्ट जी लेवल ओपन होती ना ही लेवल आहे 56,000. हां, मध्ये तुम्ही म्हणाल इथे 55,000च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे, पण 56,000 ही लेवल ओपन होती आणि अगदी 57,000पर्यंत जाण्याचं पोटेन्शियलसुद्धा आहे जर चांगल्या न्यूज झाल्या. किंवा HDFC बँक गेले कित्येक दिवस आपण HDFC बँकमध्ये फॉल पाहतोय, तिथे एक रिव्हर्सल सध्याला आपल्याला
पाहायला मिळते आणि जर ते रिव्हर्सल वर्कआउट झालं तर आपण 57,000च्या दिशेने जाणार आहोत. म्हणजे फायनल टार्गेट अगदीच खूप काही पॉझिटिव्ह झालं तर 57,000चं आहे. मग आत्ता रिअलिस्टिक लेवल जिथे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्या काय असू शकतात, तर 54,400च्या वरती जसं जाणार आहोत आपण, पहिलं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता 54,900च्या आसपास. 54,900 आहे ते ब्रेक झालं तर तुम्ही 55,350 400 हे एक टार्गेट असेल. त्यानंतर 56,000 हे एक आपलं टार्गेट असणार आहे. म्हणजे हे 3 टार्गेट तुम्ही याच्यामध्ये डिसाईड करू शकता. आता हे टार्गेट इन द सेन्स काय, तुम्ही ज्यांना अगोदर पोझिशन बनवायला संधी मिळत नाही आहे ते या लेवल मार्क करून तिथे पोझिशन बनवू शकतात, किंवा पोझिशन आहेत त्यांनी स्टॉप लॉस ट्रेल करणं किंवा काही क्वांटिटी बुक करणं यासाठी या लेवल असते. मग आता इथून निघाल्याच्यानंतर पहिल्यांदा 54,900, त्यानंतर 55,350 400 ही जी लेवल आहे, आणि 56,000. खरं तर 55,800 एक इम्पॉर्टंट लेवल आहे. तर 55,800 56,000 ही महत्त्वाची लेवल, आणि जर ती ब्रेक झाली तर मग अजून 1,000 पॉईंटची एक अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. आता डाऊन साईड इम्पॉर्टंट आहे. 54,000ला आपण आहोत. जर तुम्हाला बाईंग करायचं आहे किंवा न्यूज काही खराब आली आणि मार्केट जर खाली येते ना, तर पहिला चान्स तो तुम्ही घेऊ शकता या लेवलला. जसं निफ्टीमध्ये बनलं आहे ना, तसंच बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहे. तर ती लेवल येऊ शकते तुमची 53,300च्या आसपास. इथे तुम्ही 50%चं बाईंग करू शकता. मी इथे अजूनही सेलिंग साईड सांगत नाही आहे बँक निफ्टीमध्ये. का? बँक निफ्टी वीक इंडेक्स आहे निफ्टीच्या तुलनेमध्ये, पण तरीही आत्ता सध्याला तिथे सेलिंगसाठी संधी का नाही आहे ते सांगतो. जवळजवळ 1,000 ते 1,500 पॉईंट्स सेलिंगची संधी नाही. तुम्ही 15 मिनिटावरती 5 मिनिटावरती ट्रेड करत असाल आणि त्या एका पर्टिक्युलर टाईम फ्रेमपुरतं जर तुम्हाला एखादा सेलिंग साईडचा ट्रेड मिळाला नक्कीच होऊ शकतो. पण हे पोझिशनल ज्यावेळेस आपण वीकली अनालिसिस करतो ना, त्यावेळेस या लेवल महत्त्वाच्या काय आहेत, तर 53,300, आणि याच्या खाली जी लेवल आहे ती आहे 52,800. इथपर्यंत आपल्याला बाईंग करायचं आहे, हे लक्षात ठेवा. 52,800, आणि तुमचा त्यावेळेस स्टॉप लॉस असणार आहे 52,500 ते 52,600च्या मध्ये तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता. स्पॉटवरती सांगतोय, जेव्हा कधी 52,600 52,500 ही लेवल ब्रेक होईल ना, त्याच वेळेस एक सेलिंग साईडचा ट्रेड इनिशिएट होणार आहे मोठ्या टाईम फ्रेमवरती. छोट्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला नक्की 53,300 ब्रेक होताना असेल, किंवा 53,800 ब्रेक होताना असेल, 200-250 पॉईंटसाठीचे ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. पण मोठा ट्रेड आपल्याला आता इथून 1,500 पॉईंट खाली, म्हणजे 52,500च्या खाली जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड प्लॅन होणार नाही. मग 52,500च्या खाली हा जो गॅप आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. 52,500च्या खाली जर तुम्ही निघताय तर 52,000 असेल किंवा 51,300पर्यंतचा प्रवास पाहू शकता. या आठवड्यामध्ये शक्यता थोडी कमी आहे. जर न्यूज काही खराब आली तर, आणि तरच डेटा असेल किंवा आत्ता सध्याला ग्लोबल न्यूज आहेत ना, त्या पॉझिटिव्ह साईडलाच जास्त आहेत, हे लक्षात ठेवा. आता सध्या जी काही चर्चा झाली आहे, जर ती फिसकटली तरीही जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती डाऊन साईडला येणार नाही. सध्याचं चित्र लाईव्हमध्ये जर काही नवीन निघून आलं तर आपण पाहूयात, डेली अनालिसिसमध्ये डिस्कशन करूयात. अपसाईडच्या जे लेवल आता आपण डिस्कस केल्यात त्याच आहेत. आता एक इंडेक्स मी अगदी पुन्हा एकदा, मला काय होतं रोज रोज व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही, आणि बऱ्याच जणांचे मेसेज येतात की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ का बनवत नाही. रेग्युलर व्हिडिओ बनवण्यासाठी मला वेळही मिळत नाही, आणि दुसरं महत्त्वाचं कारण काही आपला चॅनलचा तो ग्रोथही नाही. तर ते करा, तुम्ही आपल्या चॅनलचा ग्रोथ क्रिएट करू शकता की कशा पद्धतीने लाईक असेल किंवा सबस्क्राईब असेल, किंवा तुम्ही कमेंट करून चॅनलचा रीच थोडा वाढवा. नक्कीच आपण अजून बरेचसे कंटेंट आहे ते घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात, की पर्टिक्युलर स्टॉक असतील किंवा इंडेक्स असतील. पाठीमागे जशी चर्चा केली ना आपण, सगळ्यात बेस्ट जर इंडेक्स आत्ता कोणता असेल तर तो आहे मिडकॅपचा. मिडकॅपमध्ये जर तुम्हाला मग तुम्ही ते कशा पद्धतीने तुम्हाला ETF मध्ये बाईंग करता येत असेल, म्युच्युअल फंडमध्ये बाईंग करता येत असेल, किंवा तुम्ही इंडेक्सवरती बाईंग करत असाल तर त्या पद्धतीने इथेही आपण डिस्कशन केलं. जसं 13,800 ब्रेक झालं या लेवलला, 13,600 13,800 ब्रेक झाल्याच्यानंतर एक चांगली अपसाईड, आणि याचं टार्गेट अजून खूप आहे. कमीत कमी तुम्हाला 15,300 आणि 16,800पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. मी हे मंथली बेसिसवरती ॲनालिसिस करून सांगितलं होतं. आत्ताही एक चांगलं बाईंग आहे. आत्ता थोडक्यासाठी म्हणून जर सांगायचं झालं तर इथे हा जो ब्रेकआउट आहे, ब्रेकआउट आला आहे, रिटेस्ट झालेला आहे आणि मार्केटवरती निघालेलं आहे. ज्यांना पोल अँड फ्लॅग पॅटर्न समजतो ना, त्यांनी एकदा इथून इथपर्यंत मोजून ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचं टार्गेट मार्क करा. सगळ्यात बेस्ट इंडेक्स जर कोणता असेल तर तो सध्यासाठी तरी मिडकॅप आहे. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.